नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोलापुरामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलंय. या अंतर्गत इंद्रभवन इमारतीच्या मागील बाजूस काव्य वाचनाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये काव्य वाचन कार्यक्रमात विविध कवितांद्वारे मराठी भाषेचा जागर करण्यात आला. मान्यवर कवींनी एकापेक्षा एक सरस अशा आशयघन कविता यावेळी सादर केल्या. कधी टाळ्या, कधी शिट्ट्या, तर कधी हास्याचे फवारेही उडाले. महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्यानं या काव्य मैफिलीत चांगलाच रंग भरला. यावेळी विचारमंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यवाह गिरीश दुनाखे, मसाब दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुल सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, महापालिकेचे पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कवी राजेंद्र भोसले, गिरीश दुनाखे, मारुती कटकधोंड, रामचंद्र धर्मसाले, कालिदास चौडेकर, डॉक्टर शिवाजी शिंदे, गोविंद काळे, वंदना कुलकर्णी, रेणुका महागावकर, रेणुका बुधाराम आदी मान्यवर कवींनी आपल्या एकापेक्षा एक सरस अशा कविता सादर केल्या. वास्तववादी कविता जय मराठी, पान्हा नभाला फुटला, मराठीचं वैभव म्हणूनच लोक चांगला म्हणू लागले, प्रवास अजूनही मला चांगला आठवतं, आम्ही सोलापूरकर आमचा नाद करायचा नाही भावा, काळ या अशा विविध वास्तववादी आणि आशयघन कविता यावेळी सादर करण्यात आल्या. मनमोहक तुझ्या नयनात, मनमोहक तुझ्या नयनात, सखे विस्फारली सांजवात, मनमोहक तुझ्या नयनात, सखे विस्फारली सांजवात, हळूच झरू दे पापणी, वारा करील घात, आसावलेल्या निळ्या नयनी, आसावलेल्या निळ्या नयनी, दाटले पानावलेले मेघ, हळूच पदर लाव सखे, वारा करील घात, बिरबिरत्या वाऱ्यामध्ये, बिरबिरत्या वाऱ्यामध्ये जागे तावणारी मंद दिव्य ज्योत, बिरबिरत्या वाऱ्यामध्ये जागे तेवणारी मंद दिव्य ज्योत, हळूच पदर सावर सखे, वारा करील घात, एकांताच्या मनमंदिरात, एकांताच्या मनमंदिरात तेवणारा मंद नंदादीप, हळूच फुंकर घाल मना, वारा करील घात, पाचोळ्याच्या सळसळीतून, पाचोळ्याच्या सळसळीतून उठली का अशी खळबळ, हळूच बदल कात मना, वारा करील घात. प्रारंभी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशांत जोशी यांनी केलं. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी केलं, तर आभार पद्माकर कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.